टेस्टी मिलेगा भाई खाने के लिए। पाहायला खूप आवडत। टेस्टी नसते आज थोडी नसते। एवढं मजा आली ना भाई खरं। हे लोक नाही का हे जे साल्टे असतात ना याची तुम्ही नमस्कार मंडळींनो, तर आपण आज KFC मध्ये तुम्ही जे स्टिक्स खात असाल ना ते आपण घरीच ट्राय करणार आहे एकदा। तर चला जाऊया आपल्या व्हिडिओकडे। हे पण बटाटे घेतलेले, बटाट्यावरचं आपण सगळं साफ करून घेऊया आता। किती बटाटे घेतले बा? मी 4-5 बटाटे घेतलेले आहेत, कारण की आपली फॅमिली मोठी नाही एवढी काय बटाट्यासारखी। आणि जास्त घरामध्ये क्रिशा मी आणि तुम्हीच खाणार आहेत, कोण खातही नाही। बटाटे शिजवले नाही का तू? बटाटे शिजवायची गरज नाहीये, कारण की स्टिक्स थोडे शिजवलेले असतात। ते वेगळे स्टिक्स असतात, जे शिजवलेले असतात का ते वेगळे असतात। ते KFC सारखे स्टिक बनवताय का? हा, KFC सारखे स्टिक्स बनवायचे आपल्याला। बाहेरून आपण घ्यायला जातो KFC मध्ये, ठीक आहे, त्यात महाग पण पडते, कमी देतात ते लोक, आणि पूर्ण फॅमिली खाऊ शकत नाही त्या प्राइस मध्ये। तर आपण मन भरून खाण्यासारखं आपण आज स्टिक्स बनवणार घरामध्ये। भले आमच्याकडे मेयोनीज वगैरे काही नाहीये, पण तरी पण हे स्टिक्स खूप भारी एक सांग का, तिथले स्टिक्स आणि घरी बनवून जे स्टिक्स खाता ना तुम्ही, माझ्या हाताचं ट्राय करून आता, त्यामध्ये फरक तुम्हाला जाणवेल। फरक फक्त एवढाच जाणवेल की ते जे हॉटेलचं जे राहतं ना मेयोनीज वगैरे ते एकदम फिके लागतात, फक्त चटणीमुळे चांगलं लागत असते ते। आणि घरात आपण जे बनवतो ना ते एकदम मस्त स्पायसी छान वाटते, ज्युसी। जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत मूवी वगैरे बघत असताना घरामध्ये, तेव्हा तुम्ही हे बनवून ट्राय करू शकता। काय नाही करायचं याला, फक्त आता आपण सगळे बटाटे छान आपण वरचं साल्ट काढून घ्यायचं याच्यावर। जास्त काय अवघड नाही, इझी आहे ना? लय इझी आहे, मला लय आवडतं स्टिक्स खायला। पोरीला मी कधीही बनवून देत असते, तर म्हणलं आज मी तुमच्यासोबत एकदा शेअर करावं। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की स्टिक्स कसे बनवायचे। आणि तुम्ही मधीच स्किप करून देता तर मग तुम्हाला कळणार नाही की कसं बनवलंय काय, आणि तुम्ही परत कधी ट्राय करायला गेलं तर येणार नाही ते। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। किती बटाटे? 4 बटाटे बनवते बघू शकता। 5 आहेत वाटतं। नाही, मी 4च बनवणार आहे, कारण की खाणार नाहीत कोण जास्त, म्हणून हे 1 बटाटा काढून ठेवन मी। कोण खाणार नाही म्हणजे कमी पडले तर मग कमी पडले तर परत बनवता येतात, कारण की एवढी सोपी पद्धत आहे ती। आणि काही लोक नाही का हे जे साल्टे असतात ना याची तुम्ही रेसिपी पाहिली असेल, खूप फेमस रेसिपी आहे चिकन साल्टे। आपण एकदा नक्की ट्राय करणार आहे, लय मस्त लागते त्याच्यावरचं कातड। मी गावठी आहे थोडीशी, कारण की मला गावकडची भाषा बोलता येते। तसा तिचा पुण्यातच जन्म झालेला आहे। हा, पण मी 7 वर्ष मी माझ्या सासरवाडी काढलेली आहे, तर मग गावाकडचे लोक मला बोलायचे, मी त्याच पद्धतीने बोलू लागले त्यांना। तर चला मस्त आता हे धुवून घेतलं मी, पाणीमध्ये टाकून ठेवलंय, कारण की बटाट्याला लगेच म्हणजे काळ होऊन जाते वरचं सगळं। आता याला आपण कट करणार आहे, हे या पद्धतीने कट करायचे, असं दिसले, जे करून स्टिक्स आले पाहिजे। आमच्याकडे मशीन नाहीये स्टिकचं, म्हणून आम्ही काय करू शकतो? नाही, आपण हातानेच करायचंय, मशीन यूज करू पण नका। हाताची चव मशीनची चव वेगळीच आहे, पण ते चॉपर असते बा, मशीन नसते ना। ते वेगळंच, त्यांचं काहीतरी मशीन असते, काय चॉपर असतो तो, ते युज करतात, पण मी माझ्या हाताने युज करते आणि बनवते। आणि आम्ही 2 जण मूवी बघता हेच करतो काय बा। हा, आणि पोरीला पण बाहेरचं द्यायचं नसेल ना तर मी तिला घरगुती हे बनवून देत असतो। जास्तीत जास्त आमची प्रिशाने लय खाते, लय जास्त। तर मला व्हिडिओ मध्ये दाखवून पण ती कशी खाते म्हणून याला हे असं कापायला तुम्हाला थोडस वेळ लागेल, फक्त असं नाही की पटापट होऊन जाईल। कट करायचं त्यामध्ये थोडस मेहनत करा। तर व्हिडिओ लय मोठा होतोय, म्हणून हे पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखव। मग आता काय करायचं याच्या पुढे, तर चला। हे मस्त असं आता कट करून घेतले आहेत आपण, आणि मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेले। आता तुम्ही म्हणत असाल तेल मसाला टाकला नाही, काही नाही, हेच तर ट्विस्ट आहे त्यामध्ये स्टिक्स मध्ये बनवताना। मसाला नाही टाकत? मसाला नाही टाकायचा, आधीच मसाला टाकून घेऊ नका, काही चव नाही येणार। मग मसाला टाकून देता तुम्ही सगळं तेल मध्ये जाईन ते मसाला। आता मी स्वच्छ धुवून घेतलं, याचं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकूया। तुम्ही पण खात असाल ना KFC मध्ये, मी काही जास्त गेलेलं नाही KFC ला खायला काही, पण एकदा खाल्लं होतं तर मग समजलं होतं की कसं बनवतात ते लोक KFC चे। KFC मध्ये लय महाग पण भेटते, एवढूच देतात, त्याला बटाटाही नसतो तो पूर्ण। तसं माझ्या बायकोला घरामध्ये बनवायला खूप आवडतं, काही पण भले ते
कधी कधी टेस्टी पण नसतं तरी पण ती बनवते, ट्राय करते सगळं काही. टेस्टी नसते असं थोडी नसते, तिला टेस्टी असते. असतं बरं ठीक आहे. एनी टाइम टेस्टी बनवते मी. पहिलं मी ट्राय करते नंतर देते मी खायला. टेस्टी नसेल झालं तर मी देतेही नाही मग. तिने समोसे बनवले होते एकदा, खूप टेस्टी होते ते. तर मसाला कमी पडला आता. हा, ठीक आहे. आपण या आपल्या ऑडियन्सला पण शेअर करू तुझी रेसिपी. हा, मी रेसिपी शेअर करते. तुम्ही पण जरा चव घेऊन ट्राय करत जा. नाही तर तुम्ही म्हणता की ताईने एवढं टाकलं होतं, आम्ही पण एवढंच टाकून देऊ आणि झालं चांगलं. असं नाहीये. तुमच्या अंदाजे तुम्ही टाकत जा. आणि मी कशी दिसते आज? तुम्ही म्हणले होते की हेच हेअरस्टाईल राहू दे, मी हेच हेअरस्टाईल आता लावते म्हणजे, आणि साडीच घालते रोज. तुम्ही म्हणले ते साडीच घाला ताई. मग तेल गरम व्हायला, तेल ट्राय करते. हा, मस्त आहे ना. हळूहळू टाकून द्या, नाही तुम्ही टाकून देते जोरात. विचारी करत नाही अंगावर उडण का कसं मग येड्यावानी. हळूहळू टाकायचं, नाही तर तेल अंगावर ओढून घ्याल तुम्ही. ते एक मोठा रिस्क घेऊन जाऊ नका. तेल अंगावर उडत असते सगळं. एकदा मी उडवून घेतलं होतं. काय करून लावलं आपण? चिकन फ्राय करत होतो. चिकन फ्राय करताना उडवून घेतलं होतं मी. हात जाळून घेतला होता. व्हिडिओ मध्ये. आणि माझी तुम्ही रेसिपी ट्राय करताय का हे मला सांगत नाहीये तुम्ही कमेंट मध्ये. नाही, मागच्या रेसिपी खूप जणांनी ट्राय केल्या आणि सांगत पण होते ताई आम्ही पण आता 2-3 रेसिपी मी टाकल्यात पण मला सांगितलेलं नव्हतं. काही काही ऑडियन्स ट्राय करते पण आणि सांगत तुम्हाला नाही. कोणती रेसिपी आता बघायला आवडेल हे पण मला सांगत जा ना, तर मी ते विचारांनी व्हिडिओ बनवत जाईन तुमच्यासाठी की तुम्हाला हा रेसिपी पाहिजे म्हणून. इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. पिझ्झा पाहिजे होता एकाला. हा, एक जणांनी पिझ्झा सांगितलं होतं, एक जणांनी मेथीची भाजी सांगितली होती. मेथीची भाजी मी कधी करणार टाका मेथीची भाजी. मी लय वेळ बनवून खाल्ली पण व्हिडिओ नाही बनवला, कारण की माझ्याकडे वेगळेच व्हिडिओ होते तेव्हा बनवलेले. नक्की ट्राय करू मेथीची भाजी पण. मी ट्राय करणार आहे. अजून कोणती तुम्हाला रेसिपी आवडेल? आणि हा, लय मोठा एक ट्विस्ट येणार आहे. आऊंच्या हाताने पण आपण एखादी रेसिपी बनवून घेऊया. त्यांनी पण रेसिपी बघितल्यात ना माझी कशी बनवते काय, तर बनवून खाऊ घालता ना एक दिवस. तर नक्की. यांची लवकर रेसिपी येणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू आमचे व्हिडिओ बघत जा. कधी त्यांची रेसिपी येऊन जाईन समजणारही नाही. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. हा, हे पायाला मस्त आता फ्राय करून घेऊया. म्हणजे शिजले पाहिजे आतमध्ये, एवढं फ्राय करा त्याला. ब्राऊन कलर येते ना, चॉकलेटी कलर वरतून शिजल्यासारखं दिसतंय ना. हा, आणि हे बघू शकता. हे बघा, वाट बघत माझा एक कस्टमर थांबलेलंच आहे. हे बघा आमचं हे छोटं पॅकेट वाट बघताय की कधी देते मम्मी खायला. ऋषा काय काय बघतीयस तू? खायची वाट बघतीयस? तिला खायला खूप आवडतात बटाट्याचे काही का प्रकार बनवा तुम्ही, तिला खूप आवडेल खायला. आणि मला म्हणतात की हा, अजून एक कमेंट होती मला आलेली काल परवा 2-3 दिवस झालं. कंटिन्यू तुम्ही मोठा व्हिडिओ बनवा. अहो, जेवढं रेसिपी असेल माझे व्हिडिओ तेवढे जातील ना. मी दिवसभर तरी नाही बोलू शकत. आणि असं आहे की काही काही ऑडियन्स आपले व्हिडिओ स्किप करतात. म्हणून माझं कसं होईल मग, एंगेजमेंट डाऊन होईल. माझे व्हिडिओ जाणार नाही लोकांकडे पर्यंत. म्हणून मी जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही. काही लोकांना नाही आवडत जास्त बघत बसायला, बडबड ऐकायला. पण काही लोकांना आवडतं. ते मला खूप आवडलं. तुम्ही तसं बोलले की आमचा व्हिडिओ तुम्ही खूप मोठा बनवा. काही तुम्हाला आमची बडबड आवडती असं वाटतंय. बघू शकता आता. अरे वा, सेम टू सेम चालेल. सेम टू सेम. अहो, खायला बघा किती भारी लागन ते. मला कसं वाटलं माहिती का, त्यांचे कसे वाईट वगैरे होतात. आता याला मसाला बिसाला तर काहीच नाही. अहो, 1 मिनिट ना, मी बनवून देते मग सांगा ना मला. बाहेर भांडणं चालू आहेत. मला भांडणं पाहायला खूप आवडतं. मला असं वाटायला की रेसिपी सोडून जाऊ काय. पण मला तसं करता नाही ना, कस्टमर्स म्हणजे आपले जे सबस्क्राईबर त्यांचं मन तर तोडता येणार नाही मला. नाही काय लागले भांडणं बघायचे. बघू शकता खिडकीतून लागले लगे भांडणं बघायला. आमच्या इथं खूप भांडणं होतात, कारण की मी रस्त्याच्या बाजूलाच राहते. मला नुसतं भांडणाचं, ऍक्सिडेंटचं, अँब्युलन्सचं एवढं आवाज येत असतं. दिवसभर असं मन माझं धर 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 करावं लागतं. मस्त एकदम टेस्टी मिलेगा भाई खाने के लिए. और ये देख क्रिस्पी. आज तो मजा आने वाला है. मजा. स्टिक्स बनवून घ्या आणि एक हातामध्ये कॉफी बनवून घ्या आणि पॉपकॉर्न आणि एन्जॉय करा आपल्या मस्त मूवीचा. नवरा बायको सोबत डेटिंग टाइम, नाईट डेट.
हा डेट नवरा बायको डेटवर. काम नाही लग्न झाल्यानंतर डेटिंग बिटिंग विसरून जायचं का? गरीब लोकांची डेटिंग नसती भाई, बाहेर जाऊन कोण नाही करू शकत डेटिंग. तर मग तुम्ही एक सिंपल काम करा ना, असं माझ्या हाताचे स्टिक्स बनवा, पॉपकॉर्न घ्या, कॉफी घ्या, मस्त टीव्ही लावा आणि नवरा बायको लाईट बंद करून टीव्ही बघा. झालं डेट. आपलं तेवढं डेट असतो. आणि काही नवरे बिझी एवढे असतात की बायकांना टाइमही भेटत नाही तर सगळं करायला. जसं माझा नवरा आता दाखवतोय मला की मी बिझी नाहीये, पण एक सांगू का, माझा नवरा हमेशा बिझीच असतो. काम आहेत आम्हाला. जर काम नाही केलं तर तुम्ही घरात सुखी कसं राहता? आता तर ते थोडस टाइम देतात ते व्हिडिओ बनवतात ते, पण पहिलं तर मला थोडी टाइम देत नाही. आता भेटतोय हा? हे पा कसं कलर यायलाय. बघू शकता. हो बरोबर झालं, परफेक्ट. बाई बायको कोणाची? बायको माझी आहे. मग येणार काऊन नाही मला सगळं काही. टॅलेंटेड आहे ना. लय लय जी कूट के बनाई मेरे माँ बाप ने, कूट माँ बाप ने भरा है क्या? माँ बाप ने, और उसके बाद में से थोड़ा बचा था इतना ऊपर का भरना था अभी, इसलिए तो और कूट दिया उसमें. नाही, मी फक्त तुझं टॅलेंट बघितलं आणि त्याच्यानंतर मी तुला समजलो. ठीक आहे चला. डान्सर आहे माझी बायको. डान्सर नाहीये, मला येते. मी खूप अशी शाळेमध्ये असताना नाचायची, असं तर लावणी करायची. तर चला. बघू शकता कलर चेंज हो रहा है, दिख रहा है क्या आपको? दिसतंय का मला? हो मग काय. चला तर आपण याला आता हे माझ्या कढईमध्ये काढून घेऊ. पाणी आहे कढईमध्ये. आपण पदार्णी पुसू. इंडियन बाया पदार्णी पुसल्याशिवाय इंडियन बाया बनत नाहीत, है की नाही? तुम्ही करत असाल तसं माझ्या, तर मी अशी करते. आणले साडी घाण करते आणि सासूबाई फटके खाते. सासूबाई आहे का घरी? सासूबाई नाहीये यार, पण सांगू शकत नाही, कधी येऊ शकत ना. सासूबाई आली की व्हिडिओ बनत नसतं आमचा. नाही व्हिडिओ बनतंय आमचं, पण कसं आहे सासूनाचं बॉन्डिंग एक वेगळा असतो. कसे आवाज आले? हा कडक झालेत मस्त. एकदम कडक आहे की नाही? जास्तही कडक करू नका, नाही तर मग पूर्ण काळं करून ठेवून देतात. मग नवरा मन काय घातलंस तुम्हाला कोळसं? व्हिडिओ स्किप करू नका, अजून मसाला पण दाखवणार आहे माझी बायको कसा टाकायचा ते. ट्विस्ट आहे. आणि माझा व्हिडिओ मला माहितीये लॉंग बनायला लागलाय, कारण की याची रेसिपी एवढी लॉंग आहे ना, पण मजेशीर असते. एवढं काय बोर करत नाही मी तुम्हाला लोकांना. जर तुम्ही मला स्किप करता 3 मिनिटं बघता स्किप करून पळून जातात हा. आणि नंतर मला मेसेज करत म्हणजे कमेंट करतात आणि निघून जातात. म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिले जसं की आम्ही, मला समजत नाही का. आता काय मसाला हे पा ये स्टिक्स खायला हम स्टिक्स का स्मेल यायली यार मला. तोंडाला पाणी माझेच यायले. तुमच्या यायला का मला सांगा. याला आता आपण थोडस मीठ लावून घेऊ. जास्त झालं तर मानावर चिंते मला. थोडस 1 चम्मच मिरची. बस रे बापरे. तिखट. बस मिरची आणि तेच काय. हा काही नाही टाकायचं, नाही तर तुम्ही टाकून देता लय मोठं भलं बनतं काही मसाले. ते काय पाणीपुरी मध्ये ते मसाला टाकतात काय? चाट मसाला पण तुम्ही युज करू शकता, माझ्याकडे अवेलेबल नाहीये. पण आता मी एक सांगा, चाट मसाला खूप भारी लागतो. एक नंबर झालाय. हे मला भेटणार नाही खायला, तुम्हाला तर नक्की भेटेल जर तुम्ही ट्राय करताल तर. खाऊन दाखव ना मग. अजून एक खाऊन दाखवू. एवढं मजा आली ना भाई खरं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नक्की लाईक केला, शेअर जाऊ नका आणि नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.